Next point is transformer. Now consider this diagram of transformer and corresponding animation of this transformer. Here mutual inductance is the basis of all type of transformer. Means principle used in this transformer is coefficient of mutual inductance. Mutual inductance हे तत्व ह्या ट्रान्सफॉर्मर मध्ये वापरतात. A transformer is a device used for changing the voltage of alternating current from low value to high value or vice versa. तर ट्रान्सफॉर्मर जे हा आपण व्होल्टेज चेंज करण्यासाठी अल्टरनेटिंग व्होल्टेज जे चेंज करण्यासाठी म्हणजे कमीचं जास्त असेल किंवा जास्त कमी हे चेंज व्होल्टेज करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतो. Whenever the magnetic flux linked with the coil changes and EMF is induced in the neighboring coil. जर प्रायमरी कॉइल मधून जाणारा करंट जे आहे त्यामुळे डेव्हलप झालेला मॅग्नेटिक फ्लक्स ह्या चेंजिंग असतील असोसिएट विथ नेबरिंग असतील सेकंड कॉइल, देन EMF इज प्रोड्युस्ड इन द सेकंडरी कॉइल. हे कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स हे तत्व यामध्ये ट्रान्सफॉर्मर मध्ये यूज करतात. इन अ ट्रान्सफॉर्मर देर आर टू कॉइल्स primary P and secondary S insulated from each other and wound on a soft iron core. तर ह्या डायग्राम मध्ये दाखवले पहा. ह्या सॉफ्ट आयर्न कोर जे ह्या सॉफ्ट आयर्न कोरवरती दोन कॉइल्स वाउंड केलेले असतात. वन इज प्रायमरी याला P म्हणायचं हे दाखवले पहा इथं. इकडं अदर इज सेकंडरी याला S म्हणायचं. सेम इथं ह्या ॲनिमेशन मध्ये पण दाखवलेलं आहे. इकडून आलेलं हे V1 जे ही प्रायमरी कॉइल आहे येलो कलरची आणि इकडे हे सेकंडरी आहे. बल्ब अप्लाय केलं पाहिजे हे सेकंडरी कॉइल आहे S आणि हा सॉफ्ट आयर्न कोर आहे. या सॉफ्ट आयर्नवरती हे काय केलेलं आहे वायर वाउंड केलेलं आहे. प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल्स आर कॉल्ड इनपुट अँड आउटपुट कॉइल्स रिस्पेक्टिव्हली. तर प्रायमरी कॉइल ज्याला इनपुट कॉइल म्हणतात, सेकंडरी कॉइल ज्याला आउटपुट कॉइल म्हणतात. कारण इनपुट म्हणजे इन म्हणजे आपण त्याला व्होल्टेज इन करतो देतो, आउट म्हणजे इथून व्होल्टेज आपण बाहेर घेतो. म्हणजे प्रोसेसिंगला आपण जे व्होल्टेज दिले प्रोसेसिंगला म्हणजे आपण चेंज करण्यासाठी म्हणजे कमीचं जास्त असेल किंवा जास्त कमी असेल ते दिलेलं आहे म्हणून त्याला इनपुट म्हणायचं प्रायमरी. आणि इथून आपण व्होल्टेज प्रोसेसिंग करून कमी किंवा जास्त बाहेर घेतो म्हणून आउटपुट म्हणायचं. त्याला इनपुट आणि आउटपुट आहे तसे दोन टर्मिनल्स आहेत त्या ट्रान्सफॉर्मरचे. When an AC voltage is applied to primary coil, the current through the coil changes sinusoidally, causing similar change in the magnetic flux through the core. तर आपण AC व्होल्टेज जे हे आपण अप्लाय केलं प्रायमरला, त्यातून करंट फ्लो होईल आणि हा सायनुसॉइडल जे व्होल्टेज जे आहे ह्याच्यामुळं मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतील कोरमध्ये. आणखीन ॲज द चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स इज लिंक्ड विथ बोथ प्रायमरी अँड सेकंडरी कॉईल, EMF इज इंड्युस्ड इन ईच कॉईल. आता ह्याच्या सराउंडिंगला जे डेव्हलप झालेल्या प्रोड्यूस झालेल्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स आहेत ह्या प्रायमरीला आणखीन सेकंडरीला दोन्हीला पण असोसिएट असतील. त्यामुळे दोन्हीमध्ये त्या इंड्यूस होतील, दोन्हीमध्ये पण लिंक्ड होतील, आणखीन दोन्हीमध्ये पण EMF प्रोडक्शन होईल. आता NP and NS be the number of turns in the primary and secondary coil respectively. तर प्रायमरीचे आणखीन सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स जे आहेत वाउंड्स हे पण NP आणि NS आपण कन्सिडर केले तर then the instant t at any instant t the magnetic flux linked with primary coil आणि सेकंडरी कॉइल जे आहे आता ज्या सराउंडिंगला फ्लक्स तयार झाला त्या फ्लक्सपैकी प्रायमरीला असोसिएट असणारे फ्लक्स जे आहेत phi p इक्वल टू NP इंटू phi अँड विथ सेकंडरी कॉइल phi s इक्वल टू NS इंटू phi. तर सेकंडरी कॉइलला असोसिएट असणारे फ्लक्स आणखीन प्रायमरी कॉइलला असोसिएट असणारे फ्लक्स किंवा लिंक्ड असणारे फ्लक्स आपण इथं phi p आणि phi s पाहिल्या. द इंड्युस्ड EMF इन प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल विल बी. आता phi p आणि phi s जे आहेत त्या इतक्या फ्लक्स ह्या फर्स्ट प्रायमरीला आणि सेकंडरीला जर लिंक्ड असतील तर त्या दोन्ही कॉइलमध्ये प्रोडक्शन झालेला EMF जे हा EP हा जे हा प्रायमरीमध्ये इंड्यूस झालेला EMF आहे मायनस डी फाय पी बाय डी टी फॅरेडेज लॉ. त्यानंतर NP नंबर ऑफ टर्न्ससाठी हा सिंगल टर्नसाठी NP टर्नसाठी NP इंटू डी फाय बाय डी टी अँड सेकंडरीचे जे EMF आहे हा मायनस डी फाय एस बाय डी टी दॅट इज मायनस NS इंटू डी फाय बाय डी टी. हे दोन्ही जर डिवाइड केले इक्वेशन्स LHS अपॉन LHS RHS अपॉन RHS तर डी फाय बाय डी टी कॅन्सल होईल. त्यामुळं ES बाय EP NS बाय NP हा टर्न्स रेशो मिळेल आपल्याला. सेकंडरीचं व्होल्टेज प्रायमरीचं व्होल्टेज सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स हे ES म्हणजे सेकंडरीचं व्होल्टेज आहे, EP म्हणजे प्रायमरीचं व्होल्टेज आहे, NS म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी, NP म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी आहेत.
The ratio ns upon np is turns ratio, transformer ratio of the transformer. The number of turns of secondary and number of turns of primary हा जे रेशो आहे याला आपण टर्न्स रेशो म्हणतात. फॉर अन आयडियल ट्रान्सफॉर्मर इनपुट पॉवर इक्वल टू आउटपुट पॉवर. आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये इनपुटची पॉवर आणि आउटपुटची पॉवर समान असते. प्रॅक्टिकल केसमध्ये असं नसतं. ओनली फॉर आयडियल केसमध्ये दॅट इज इनपुट पॉवर जे आपण पॉवर ही व्होल्टेज इंटू करंट असे प्रोडक्ट डिफाईन करतो. मी इनपुटचे प्रायमरीचं व्होल्टेज, प्रायमरीचा करंट, आउटपुट पॉवर आहे सेकंडरीचं व्होल्टेज, सेकंडरीचं करंट. नाव टर्न्स रिअरेंज केल्यानंतर ES बाय EP इक्वल टू IS बाय IP असं होईल इक्वेशन. दॅट इज ES बाय EP आणखीन आपण NS बाय NP हा आपण ऑलरेडी टर्न्स रेशो कॅल्क्युलेट केला आहे, तो आपण इक्वेट केला आहे ह्या इक्वेशनला. तर ES बाय EP इक्वल टू NS बाय NP इक्वल टू IP बाय IS असं होईल. दॅट इज secondary voltage upon primary voltage equal to secondary number of turns divided by primary number of turns equal to primary current divided by secondary current. आता आपण यामध्ये दोन केस पाहणार आहोत. केस 1 when NS greater than NP that is ES greater than EP step up transformer. किंवा यामध्ये अजूनही कंडिशन आहे IP greater than IS current in primary coil is more than that in the secondary coil. आता या केसमध्ये सेकंडरीचे नंबर ऑफ टर्म जास्त असतील प्रायमरीपेक्षा, किंवा सेकंडरीचं व्होल्टेज प्रायमरीपेक्षा जास्त असेल, किंवा प्रायमरीचा करंट सेकंडरीपेक्षा जास्त असेल, तर याला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतो. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये व्होल्टेज वाढतं. कमी व्होल्टेज आपण त्याला प्रोव्हाइड केल्यानंतर जास्त व्होल्टेज डेव्हलप होतं, प्रोडक्शन होतं. हे स्टेप अप म्हणजे वाढवतं व्होल्टेज. सेकंड केस आहे वेन NS लेस दॅन NP देन ES लेस दॅन EP स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर अँड IP less than IS current in primary coil is less than that in secondary coil. आता अशा केसमध्ये म्हणजे सेकंडरीचे टर्न्स कमी असतील प्रायमरीच्या टर्न्सपेक्षा, किंवा सेकंडरीचं व्होल्टेज प्रायमरीच्या व्होल्टेजपेक्षा कमी, किंवा प्रायमरीचं करंट सेकंडरी करंटपेक्षा कमी असेल, तर याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. ह्यामध्ये व्होल्टेज जास्त व्होल्टेजचं कमी व्होल्टेज होतं, स्टेप डाऊन म्हणजे कमी होतं. देर आर टू टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप अँड स्टेप डाऊन. Step up transformer increases the voltage, step down transformer decreases the voltage. Now आता आपण हे ॲनिमेशन आहे ना पुन्हा एकदा पाहे. त्याच्यामध्ये ही रेक्टँगल कॉईल आहे. रेक्टँगल कॉईलवरती सॉफ्ट आयर्नची रेक्टँगल कॉईल असते. या सॉफ्ट आयर्नच्या रेक्टँगल कॉईलवरती ही वायर अशी वाऊंड केलेली आहे. दोन्ही साईडला ह्या प्रायमरी आणि सेकंडरी दोन टर्न्स आहेत. हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स कमी असतात, सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स जास्त असतात. प्रायमरीचं व्होल्टेज कमी असतं, सेकंडरीचं व्होल्टेज जास्त असतं. पहा इथं व्ही इनपुट कमी दाखवलेलं आहे, व्ही आउटपुट फुल दाखवलं आहे. इथं कमी व्होल्टेज प्रोव्हाइड केल्यानंतर इथं जास्त व्होल्टेज आउटपुटला डेव्हलप होतं, प्रोडक्शन होत असतं. हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. आणखीन करंट जे आहे हा प्रायमरीचा जास्त असतो, सेकंडरीचा करंट कमी असतो. दॅट इज इनपुटचा करंट फुल असतो, आउटपुटचा करंट कमी असतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये. आणि प्रायमरीचे टर्न्स जास्त असतात, सेकंडरीचे टर्न्स कमी असतील, तर याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणायचा. हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. याला प्रायमरला पण व्होल्टेज, इनपुटला व्होल्टेज जास्त दिल्यानंतर आउटपुटला कमी व्होल्टेज येतं, व्होल्टेज कमी करतो. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे हा. याच्यामध्ये करंट जे आहे, करंट हा प्रायमरीला कमी असतो, सेकंडरीला करंट जास्त असतो ह्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये. आता याचं कन्स्ट्रक्शन जे आहे हे असं रेक्टँग्युलर फ्रेम असते. सॉफ्ट आयर्न कोरची ही रेक्टँग्युलर फ्रेम आहे. तर ह्या रेक्टँग्युलर फ्रेम्समध्ये अशा स्मॉल प्लेट असतात. ह्या प्लेट्स एकत्र बनवून अशी रेक्टँग्युलर फ्रेम बनवली असते. कारण ह्या प्लेट्स अशा बनवल्या असतात कारण याच्यामध्ये एडी करंट कमी करण्यासाठी, हीट लॉस कमी करण्यासाठी, फ्लक्स लिकेज कमी करण्यासाठी ही प्लेट्सची अशी अरेंजमेंट असते. ह्या अशा रेक्टँग्युलर प्लेट्स आहेत. रेक्टँग्युलर प्लेट्सला दोन प्लेट्सच्या मध्ये सॉफ्टवेअरच्या ह्या प्लेट्स आहेत. त्यामध्ये नॉन कंडक्टिंग मटेरियल पेस्ट करून ह्या सगळ्या प्लेट्स एकमेकाला चिकटवलेल्या असतात. ह्या रेक्टँग्युलर प्लेट्स अशा येतात. ह्या रेक्टँग्युलर शेपच्या प्लेट्स आहेत हे एकमेकाला कनेक्ट करून त्याच्यावरती सॉफ्ट आयर्न जे आहे, सॉफ्ट आयर्नच्या ह्या मेटलच्या प्लेट आहेत, अशा थिन प्लेट आहेत रेक्टँग्युलर शेपमध्ये. आणि ह्याच्यावरती नॉन कंडक्टिंग म्हणजे ज्याच्यामधून करंट फ्लो होत नाही असं मटेरियल जे हे पेस्ट केलं असतं, जस्ट लाईक पेंटसारखं. याच्यावरती मटेरियल पेस्ट करून ह्या
प्लेट जे आहेत ह्या प्लेट्स एकमेकाला स्टिक केलं असतात, चिकटवलेले असतात. ह्या प्लेट्स पहा, ह्या सेपरेट अशा प्लेट्स दाखवल्या तिथं डायग्राममध्ये. आता ह्या प्लेट्सवरती कोटिंग जे हे नॉन कंडक्टिंग कोटिंग असतं. नॉन कंडक्टिंग कोटिंग जे आहे हे कोटिंग करून हे अशा एकमेकाला स्टिक केलं असतात आणि ही रेक्टँगल फ्रेम बनते. ही जी रेक्टँगल फ्रेम इथं दाखवले पहा, ही जी रेक्टँगल फ्रेम आहे ही एक डायरेक्ट मेटल रॉड न घेता हे स्मॉल अशा 3 प्लेट्स एकत्र चिकटवून ही रेक्टँगल फ्रेम तयार झालेली आहे. आता ह्या ज्या प्लेट्स आहेत ह्या प्लेट्सवरती पहा, ही प्लेट दाखवलेली आहे. याच्यावरती नॉन कंडक्टिंग मटेरियल जे आहे इथं पेस्ट करतात. पाहता हे असे मटेरियल पेस्ट करून यावरती कोटिंग केलं असतं. नॉन कंडक्टिंग मटेरियल आहे ज्यामधून करंट फ्लो होत नाही असं प्रकारचं मटेरियल जे हे मटेरियल याच्यावरती कोटिंग केलं असतं. आणि हे कोटिंग केल्यानंतर ह्या अशा सर्व प्लेटला कोटिंग करून ह्या सर्व प्लेट्स एकमेकाला स्टिक करतात, चिकटवलेले असतात. हे पहा इथं नॉन कंडक्टिंग मटेरियल यावरती पेस्ट केलेलं आहे. असं हे प्रत्येक प्लेटवरती नॉन कंडक्टिंग मटेरियल पेस्ट करून या सगळ्या प्लेट जे आहेत ह्या प्लेट्स एकमेकाला स्टिक केलं असतात, चिकटवलेलं असतात. आणखीन ह्याच्यावरती मग हे प्रायमरी आणखीन सेकंडरी जे आहे 2 प्रकारच्या ह्या वायर्स वाउंडिंग केल्या असतात. नंबर ऑफ टर्न्स हे असं रेक्टँगल फ्रेम असेल तर एकच सिंगल रेक्टँगल फ्रेम असू शकते. यावरती दोन्हीकडं हे प्रायमरी आणि सेकंडरी कॉईल वाउंड केलं असतात. किंवा अजून एक प्रकार आहे ज्यामध्ये असे 2 रेक्टँगल फ्रेम असतात. अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये एकच रेक्टँगल फ्रेममध्ये दोन्हीकडे वायर वाउंड असते. आणखीन सेकंड टाईप जे असे 2 रेक्टँगल फ्रेम असतात. ह्या 2 रेक्टँगल फ्रेम्समध्ये सेंटरचे जे असे फ्रेम असते याला प्रायमरी आणखीन सेकंडरी जे आहेत हे दोन्ही टर्न्स वाउंड केले असतात. हे राऊंड केलं असतं ज्यामध्ये इथं कनेक्ट केलं असतं. प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही प्रकारचे टर्न्स आहेत इथं सेपरेट केले असतात, एकमेकापासून इन्सुलेटेड असतात. हा असा ट्रान्सफॉर्मर आहे. देअर आर 2 टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर्स, स्टेप अप अँड स्टेप डाऊन. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.